दायरे के अंदर एक खिलाड़ी आखिरी ओवर में डेथ ओवर में लेना होगा। स्ट्राइकर इन पर बैट्समैन संतोष, नॉन स्ट्राइकर इन पर श्रीराम, गेंदबाजी ट्रैक पर संदीप पोटकुले। मैडेटी पावर प्ले का पहला ओवर, महत्वपूर्ण मैच। पिछला मैच धर्मवीर कसारा ने जीता है, वन साइडेड जीत, बड़ी जीत अर्जित की है। लगा नहीं था ये टारगेट इतने आसानी से चेस होगा, पर काफ़ी अच्छी बैटिंग सागर अगान ने जिस तरह से बैटिंग की थी। अब संदीप पोटकुले की बात की जाए तो बहुत अच्छा परफॉर्मेंस रहा है उनका। शिव संघर्ष कसारा के खिलाफ एक ओवर किया था, 3 रन दिए थे, 2 विकेटें ली थी। अब ये महत्वपूर्ण मैच, पहली गेंद एक्स्ट्रा कवर में इनफील्ड के ऊपर से प्रवीण घोड़े गेंद तक पहुंचे हैं और पहली गेंद पर 2 रन कंप्लीट किए गए। काफी अच्छा मैच है ये, दोनों ही टीमें काफी मेहनत के बाद ये इस मुकाम तक पहुंची आहे। नक्कीच भरपूर मेहनतीने आपण पाहत आहोत, दोन्ही संघ मात्र इथपर्यंत पोहोचलेत, परंतु हा सामना जिंकणे तितकेच महत्त्वाचा आहे। यावेळेस देखील क्लासिकल फटका आहे, इनसाइड आउट फटका चाललाय, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर संतोष देवरेच्या बॅटमधून आला। यावेळेस घणाघाती प्रहार, चौकार। दोन्ही टीमकडे भरपूर चांगले स्टारकास्ट आहे। काल आपण पाहिलं असेल जय श्रीराम खर्डी संघाला काय लाजवाब विन झालेत, सुपर ओव्हर मधनं ते मात्र सुपर 8 मध्ये आलेत। यावेळेस गॅप मध्ये ढकलला गेलाय, हो मेजर यांना बीट करून बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिड ऑन ला बीट करून लॉंग ऑन मध्ये हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनला धडकलाय आणि यावेळेस अजून एक आला लगातारचा दुसरा चौकार। तीन गेंदें हो चुकी है, 10 रन बने हैं ओवर द विकेट से संदीप पोटकुले। इस बीच ऑन साइड में गैप में खेल दिया इस गेंद को, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। अगदी चौकारांची आतिषबाजी आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहत आहोत। आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 14। चला थोडस स्पीडअप घ्यायचा आहे, लक्षात घ्या स्टॉपवॉच मित्रांनो ऑन आहे, लक्षात घ्यायचा आहे। काफी अच्छी शुरुआत, आतिशी शुरुआत संतोष ने दी है, 4 गेंदों पर 14 रन। काफी क्लासिकल बैटिंग करते हुए पूरी तरह से प्रेशर डाइवर्ट किया गेंदबाज पर संदीप पोटकुले। अब तक काफी अच्छा इस प्रतियोगिता में परफॉर्मेंस था, पर इस मैच में पहली ओवर पे घनाघाती प्रहार, अंतिम 2 गेंदें शेष। बिल्कुल आगे रखा था, इस बीच इनफील्ड के ऊपर से ये गेंद ट्रैवल हो रही है एक्स्ट्रा कवर में, शानदार, बेहद शानदार, 4 रन। तिक्षा कव्हर मध्ये देखील चौकार आलाय, कव्हर मध्ये देखील चौकार आलाय, स्क्वेअर लेगला देखील चौकार आलाय, त्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑन ला देखील चौकार आला। म्हणजेच काय मिस्टर 360 बॅटिंग करतोय। यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस ऑफ स्टिकच्या थोडेसा बाहेर होता, तितकंच रूम बनवून दिलेलं नाही, जागा दिली नव्हती आणि एक चांगला चेंडू मात्र आता सँडीने टाकलाय। धावा झाल्या टोटल पहिल्या ओव्हर मध्ये टोटल 18 धावा। जी बिल्कुल, पहली ओवर की समाप्ति हुई, 18 रन बने। संदीप पोटकुले का ये ओवर काफी महंगा गुजरा। अब गेंदबाजी ट्रैक पर ओवर नंबर 2 की शुरुआत, मैडेटी पावर प्ले का दूसरा ओवर और गेंद थमाई है कैप्टन ने, द मैजिक ऑफ कसारा प्रवीण घोड़े के हाथ। काफी कुछ
निर्भर करेगा इस ओवर पर। जिम्मेदारी से ओवर करनी होगी क्योंकि एक महत्वपूर्ण मैच है। हम देख रहे हैं स्क्रीन पर प्रवीण घोड़े, एक ग्रेट ऑलराउंडर। पहली गेंद के लिए स्ट्राइकर एंड पर श्रीराम, राइट हैंडेड बैट्समैन सामना करेंगे प्रवीण घोड़े का। काफी लंबे रनअप के साथ, एक अच्छे बॉलिंग एक्शन के साथ। ओ लॉर्ड फुल टॉस थी, ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद पैरों पर आकर टकराई। लेग बाइस के रूप से सिंगल प्राप्त हुई। सिंगल के चलते रनों की संख्या 19। ऐसी शुरुआत की जरूरत थी। बिल्कुल खुश है एकनाथ डगले सर भी, जिस तरह से कॉल दिया जा रहा है कि इस ओवर में कवर करना है आपको, क्योंकि पहला ओवर काफी महंगा गुजरा है। ओह, थोड़ा पीछे रखा था, ऑन साइड में खेला है। डीप मिड विकेट से एक फील्डर गेंद तक पहुंचे, सिर्फ सिंगल प्राप्त हुई और सिंगल के चलते स्कोर कार्ड 20 रन, 20 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। टीम जय श्रीराम खर्डी नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ एक तुल्यबल संघ आहेत, परंतु सध्याच्या घडीला सुरुवात चांगली झाली आहे जय श्रीराम खर्डी संघाची. परंतु पुन्हा एकदा आता पलटवार करण्यासाठी प्रवीण घोडेला बोलवलंय आणि का बोलवलंय त्याचं प्रत्युत्तर देतोय मैदानाच्या आतमध्ये. काही जे चेंडू आतापर्यंत त्यानं 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 3ही चेंडू लाजवाब राहिलेले आहेत. संतोष देवरेला देखील थांबवलं आणि श्रीरामला देखील या मॅच मध्ये थांबवलेलं आहे त्यानं. चांगली गोलंदाजी होते. 20 धावा धावफलकामध्ये पाहायला भेटतायत. समोर चेंडू होता, विकेट करायचं होतं आडवा बॅटनं, परंतु तितकंच टायमिंग साधू शकलेले नाहीत. आणि अजून एक चांगला चेंडू. पहिल्या ओव्हर मध्ये जेव्हा जेव्हा जास्तच्या धावा येत असतात तेव्हा तेव्हा दुसऱ्या गोलंदाजाला कव्हर करावा लागते ती ओव्हर, आणि आता तेच कार्य करतायत. अगदी स्टिक, अगदी आपण पाहतो स्टिकच्या विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहिलं, हाच आवाज आलेला होता ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला. सचिन यांना जर यावेळेस ड्राईव्ह केलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बोचवले गेले. नशिबाची साथ मिळाली असावी श्रीरामला. अगदी संघर्ष करतो या मॅच मध्ये. अजून एक डॉट बॉल. यावेळेस देखील आपण पाहतो प्रत्युत्तर देता आलेलं नाहीत. प्रवीण घोडे मात्र भरपूर चांगली कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं असेल 19 होत्या, सॉरी 18 होत्या, आणि या ओव्हर मध्ये आपण आतापर्यंत पाहिलं तर 2च धावा आलेल्या आहेत. टोटल धाव फलक 20 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. फुल टॉस होता, सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फटका फसलाय. बबलू खाडे नाही पोहोचला, त्याला बीट करून बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय चौकार. Excellent over done from Praveen Gode. Consider only 5 runs. जिस तरह से ऐलान किया था एकनाथ डगले सर ने, कॉल दिया था कि आपको अब कवर करना है, बिल्कुल कवर किया है। 24 रन बने हैं, 2 ओवर की समाप्ति हुई, यानी मैडेटी पावर प्ले के 2 ओवर। अब ये मैच 50-50 चल रहा है। गेंदबाजी में परिवर्तन गेंदबाजी के लिए मिडल ओवर में गेंद थमाइए भास्कर के हाथ। 12 गेंदों का खेल समाप्त हुआ। मैडेटी पावर प्ले के 2 ओवर, स्कोर कार्ड 24 विदाउट एनी लॉस। भास्कर पहली गेंद के लिए ओवर द विकेट से, सॉरी राउंड द विकेट से स्ट्राइकर एंड पर बैट्समैन संतोष। इस बीच परफेक्ट मिडल ऑफ द बैट, ये गेंद काफी दूर गगन की छाव में, परियों के देश 6 रन।
भास्कर अगदी आपण पाहत आहोत त्याचं स्वागत मात्र संतोषने केलंय. समोर पुन्हा एकदा चेंडू होता, आडवा बॅटनं लॉफ केलाय. चेंडू साला मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? थांबले गेले दोन्ही फलंदाज. कॉलिंग चांगली पाहायला भेटत आहे. यावेळेस आलेले एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल धाव फलक झालेला आहे 31 धावा. 2 ओव्हर झाले, 2 चेंडू टाकले गेले, 2.2 खेळ समाप्त आतापर्यंत झालाय. परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे जय श्रीराम खर्डी संघ. महत्वाचं की विकेट मिळालेली नाहीत एकही देखील एकटा कसारा संघाला. त्याचमुळे आपण पाहत आहोत चांगली फलंदाजी होऊ शकते पुढे देखील. श्रीराम या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करतोय. संतोषने चांगली फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. बागफुटवरती जाऊन कट करायचं होतं, तितकीशी जागा दिलेली नाही. त्यांनी आपण पाहत आहोत बॅटची कडा लागल्यानंतर विकेट किपरने झेल पकडलाय. बॅट्समन झाला आउट. पहिल्या विकेटचं बदन श्रीराम. बॅक टू द डग आउट. अगदी आपण पाहत आहोत विजय जगताप. काल या खेळाडूचं नाव सातत्यानं प्रेक्षक राजांच्या मुखामध्ये होतं. काय सुपर ओव्हर मध्ये कामगिरी त्याची होती आणि त्याचमुळे हा संघ आता सुपर 8 मध्ये खेळतोय. महत्वाची भूमिका याच खेळाडूंना पार पाडलेली आहे. जय श्रीराम खर्डी संघाकडनं महत्वाचा खेळाडू विजय जगताप स्ट्रायकर एंडला. फुलेलेंचा चेंडू यावेळेस देखील वाईड यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण पाहत आहोत. कॉन्सन्ट्रेशन भरपूर या चेंडूवरती होतं आणि एक अँगल क्रिएट करून चेंडू टाकला होता. राऊंड द विकेटनं राईट राऊंड द विकेटनं अटॅक करतोय आणि एक चांगला चेंडू आपल्याला या सत्रामध्ये पाहायला भेटलाय. भास्कर या गोलंदाजाचा डॉट बॉल पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा समोर चेंडू होता, मिसटायमिंग फटका फसला. फिल्डर आहेत थोडेसे दूर राहिलेत. बॉल येईपर्यंत आपण पाहत आहोत वाट पाहत होते आणि अगदी चेंडू पडल्यानंतर एक टप्पा घेऊन प्रवीण गोडेने चेंडूला उचलला. बॉल फिकी होते, तत्पूर्वी मिळू शकते फक्त आणि फक्त सिंगल धाव. चिकी सिंगल येते. धावा झाल्या टोटल 32 वरती एक फलंदाज बाद. जय श्रीराम खर्डी टीम जी बिल्कुल एक टप्पे पर कैरी किया था. आखिरी गेंद अंतिम गेंद शेष 5 गेंदों पर 8 रन बने हैं. एक सफलता मिली है भास्कर को. अंतिम गेंद आखिरी गेंद शेष है. स्ट्राइकर इन पर संतोष ने अच्छा प्रभावित किया है. बहुत अच्छी कामगिरी रही है उनकी 9 गेंदों पर 26 रन पर बैटिंग करते हुए. इस बीच गेंद को छोड़ा और ज्यादा उछाल था. अंपायर ने अपना फैसला बिल्कुल वाइट से एक अतिरिक्त रन और रनों की संख्या 33. सगळ्यात महत्वाची जी सुरुवात शेप सर झालेली होती त्याच्यानंतर धावा देखील चांगल्या रोखलेल्या आहेत एकटा कसारा संघानं. हा चेंडू वेगामध्ये टाकायचा होता, लेक्सिकला सोडून चाललाय. लगातारचे 2 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाजानं. गेला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप. यस व्हाईट बॉल, दोन्ही व्हाईट बॉल टाकले गेलेले आहेत आणि एकसाच्या धावानं धावफलक आता पोहोचलोय 34 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जय श्रीराम खर्डी टीम. स्ट्राइकर इन पर बैट्समैन संतोष. आखिरी गेंद बैक टू बैक 2 गेंदें वाइड की है भास्कर ने. इस बीच मिस टाइम स्ट्रोक. एक टप्पे पर एक बाउंस पर विकेट कीपर एकनाथ डगलेसर ने इस गेंद को कैरी किया. एक सिंगल प्राप्त हुई. तीसरे ओवर की समाप्ति हुई. इस ओवर में 11 रन बने. एक सफलता अर्जित की भास्कर ने और रन बने हैं 35. लॉस ऑफ 1 विकेट. जय श्रीराम खर्डी.
बिल्कुल आप वीआईपी डायस पर द लेजेंड ऑफ कसारा किरण जी कुराडे साहब को ऑन स्क्रीन पर देख पा रहे हो। जिस तरह से योगेश टेनिस क्रिकेट के माध्यम से काफ़ी जूम करके दिखाया जा रहा है, हर एक चेहरे को दिखाया जा रहा है। बहुत बेहतरीन चैनल और टेलीकास्ट। जिस तरह से ट्रॉफीज़ है, काफ़ी चमचमाती हुई ट्रॉफीज़। मैन ऑफ द सीरीज के लिए बिल्कुल साइकिल है, नॉकआउट के लिए भी और लीग के लिए भी, लीग स्टेज के लिए भी। 3 ओवर की समाप्ति हुए हैं, 35 रन बने हैं, 1 विकेटों के नुकसान पर। और गेंदबाजी ट्रैक पर जिस गेंदबाज का पहला स्पेल काफ़ी अच्छा गुजरा था, सिर्फ 5 रन दिए थे, प्रवीण गोड़े गेंदबाजी ट्रैक पर है। ओवर नंबर 4 की शुरुआत मिडल ओवर में स्पेल का दूसरा ओवर करते हुए नजर आएंगे। यस, ज्या गोलंदाजाने कमबॅक केलेला होता तो गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण गोडेवरती जबाबदारी येते. अगदी आपण पाहायला गेलं तर 3 ओव्हरमध्ये 35 झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 18 धावा आणि त्याच्यानंतर पहा काय लाजवाब कमबॅक करून दाखवलेला आहे यावेळेस एकता कसारा संघानं. ज्या धावसंख्येचा ओघ वाढत होता त्या धावसंख्येचा ओघ कमी केलाय, परंतु महत्वाची विकेट एक जरूर मिळाल्यानंतर आपण पाहतो विजय जगतापला शांत ठेवले, परंतु संतोष चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. समोर शिंडोदा अगदी अलंग कार्पेट खेळून काढलाय, लॉंगॉनला फिल्डर आहेत, वेगामध्ये जात आहेत, थोडस वेळ घेत आहेत, फायदा घेतील फलंदाज दोन्हीही. यावेळेस सहज 2 धावा कंप्लीट. अगदी विजय जगताप थोडस पायामध्ये इंजर्ड आहे, परंतु त्याला माहित आहे आपली महत्वाची इनिंग या मॅच मध्ये देखील येणं गरजेचं आहे. आपलं योगदानची गरज आहे टीमला आणि त्याचमुळे तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या 2 धावा अगदी संतोष पोहोचलाय. या मॅच मध्ये 28 वरती धावफलक आहे, 36 धावा. 36 धावा धावफलकावरती झालात. विजय 1 धावसंख्येवरती खेळतोय आणि इथून गोलंदाजी प्रवीण गोडे करतोय. पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं धावा खर्च केला होता फक्त 5. या ओव्हर मध्ये आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. प्रवीण पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला टायमिंग पहा, या फटक्यामध्ये आहे वजन. धावा आता इथे मिळतील अर्धा डझन, 6 धावा. अकेले इस इंपॉर्टेंट मैच में लड़ते हुए संतोष, इस बीच मिस टाइम स्ट्रोक, संदीप पोटकुले का कॉल है, बिल्कुल कैच कैरी किया, बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में, बैट्समैन आउट. बाई मी नव्हते भानात पिछली गेंद पर 6 रन, एक बड़ा ब्लास्ट किया था और दूसरी गेंद पर तीखा जवाब दिया. प्रवीण गोडे ने आउट किया, जहां पर 35 रन बनाकर 13 गेंदों का सामना किया, 35 रन बनाकर आउट हुए बैट्समैन संतोष. नए बैट्समैन स्ट्राइकर इन पर अमोल. 3 गेंदें हो चुकी है, अंतिम 3 गेंदें शेष, चौथा ओवर चल रहा है और रन बने हैं 43 रन, 43, लॉस ऑफ 2 विकेट. लेन को आगे रखा था, बिल्कुल इनसाइड आउट खेला है, एक्स्ट्रा कवर में ये गेंद, सीमा रेखा के बाहर, ब्यूटीफुल स्ट्रोक, 4 रन.
47 तुर्तच आपण पाहत आहोत मनोजी जाधव साहेब आणि त्यांच्या सोबतीला हरीशजी गरज साहेब हे देखील उपस्थित झालेले आहेत. मनोजी जाधव आणि हरीशजी गरज साहेब दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. झाली आहे दांडी गुल, बॅट्समन आउट. पांच नंबर पर बैटिंग करने के लिए स्ट्राइकर एंड पर रहेंगे प्रवीण घोड़े ने पहली गेंद पर इनसाइड आउट खेला था, अमोल ने दूसरी गेंद पर बोल्ड कर दिया. आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष. इस बीच लगातार दूसरी विकेट बोल्ड कर दिया बैट्समैन को. शुभम आए शुभम गए, आउट. झाले 4 विकेट गेले त्यांनी 4 ओव्हर समाप्त. चला जास्तचा वेळ घेऊ नका, लक्षात घ्या लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायचे आहे. श्री साई कसारा संघाच्या विपक्षामध्ये मोरिया स्पोर्ट्स धामणी या दोन संघादरम्यानची नेक्स्ट मॅच मध्ये लढाई असेल, मॅच असेल, त्यामुळे लवकरात लवकर टॉस साठी आपण उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. टॉस साठी लवकरात लवकर दोन्ही संघाच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. 4 ओव्हर 4 विकेट 47 धावा. जय श्रीराम खरडी टीम. जी बिल्कुल, डेथ ओवर में गेंदबाजी के लिए अनुभव का भंडार एकनाथ जी डगले सर. काफी कुछ निर्भर करेगा आखिरी ओवर में. जिस तरह से चर्चा हो रही है, बहुत अच्छा स्पेल किया प्रवीण घोड़े ने. देखो 2 ओवर में सिर्फ 17 रन दिए हैं और 3 विकेटें अर्जित की है. क्या बात है, तारीफ करनी होगी. ये है बड़े मैच का खिलाड़ी, काफी अच्छा होनहार. नॉन स्ट्राइकर एंड पर नए बैट्समैन सलमान. विजय कट कर दिया, नीचे खिलाड़ी को पाया. बैट्समैन यहां पर आउट. बैक टू बैक 3 विकेटें, 3 विकेटें. 2 घेतले होते प्रवीण घोडेनं आणि आता ही विकेट घेतलेली आहे एकनाथ दगडे यांनी. अगदी आले आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेत आहेत. आता काय 47 वरती 5 धक्के दिले गेले. जय श्रीराम खरडी संघाला समाधान मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक खुखार, एक आपण पाहायला गेलं तर महत्वाचा खेळाडू, मिडल ऑर्डरचा एक आपण पाहायला गेलं तर पिंच हिटर म्हणून ज्यांची ख्याती आहे तो खेळाडू समाधान या वेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक षटकारासाठी मनोजी जाधव साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पाहुयात यावेळेस पिंच हिटर म्हणून तर ओळखला जातोय आणि जवळजवळ आता 4 फिल्डर ऑन साइडला लावले जात आहेत. एकनाथजी डगळे सर देखील जाणतायत तिथून स्ट्रॉंग झोन आहे, कदाचित तिकडे चेंडू येऊ शकतायत. आणि जसा तो मैदानाच्या आतमध्ये आला, आता अपेक्षा डगआउट मधनं वाढल्या असतील. येऊ द्या एखादा बिग हिट, हाच अपेक्षामध्ये असतील आता डगआउट संघ. जय श्रीराम खरडी. फुल अगदी आपण पाहायला गेलं तर फुल लेनचा बॉल होता. बिग हिट तर अगदी करण्याचाच प्रयत्न होता. बॅट स्विंग आपण पाहिली असेल, भरपूर वेगामध्ये होते, परंतु लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि त्याचमुळे प्रत्युत्तर देता आलेलं नाही. एक चांगला चेंडू अजून पाहायला भेटतो आपल्याला. डॉट बॉल. 47 झाल्यात. अगदी आपण पाहत आहोत 55 ते 60 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यावेळेस बॅकफुट वरती जाऊन यावेळेस मात्र कट केलंय. चेंडू चाललाय पॉइंट बाउंड्री लाईन कडे. चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस आलाय समाधानच्या बॅटमधनं समाधानकारक चौकार. जी बिल्कुल, बैकफुट पर जाकर स्लैश किया और कवर्स में इस गेंद को ढकेला है 4 रन के लिए. 4 रन की मदद से रनों की संख्या 51 रन. 51 रन 5 विकेटों के नुकसान पर. सर जिस तरह से विकेट है ना, ये सॉलिड विकेट है. गेंद बल्ले पर अच्छे से आती है. सुबह के 17 में बल्लेबाजी अच्छी होती है. यहाँ से 60-65 को कहीं देखना होगा. यस, आपण गेला मॅच पाहिला असेल 70 धावा काढला देखील
डीके स्पोर्ट्स गोलवंत संघाला सामना गमावा लागला होता, परंतु या मॅच मध्ये पाहूयात कशा पद्धतीने टार्गेट सेट होऊ शकते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. समाधानाने चांगलं योगदान दिले. 3 बॉल मध्ये तो 5 वरती खेळतोय आणि धावा झाल्या टोटल आता या मॅच मध्ये 52 ऑन बोर्ड. 52 धावा झाल्यात आणि 5 विकेट गेलेत. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आहे, परंतु उर्वरित कामगिरी चांगली करावी लागेल. राहिलेत फक्त आता 2 चेंडू या इनिंगचे, या ओव्हरचे, आणि आता या 2 चेंडूवरती जास्तचे योगदान सलमान या खेळाडूला मात्र द्यावं लागणार आहे. बिग हिट करायचं होतं. शॉर्ट प्लेनचा बॉल शॉर्ट पुल करायचं होतं. बॅट स्विंग भरपूर वेगामध्ये होती, परंतु चेंडूची गती कमी राहिली आणि त्याचमुळे डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. एक चांगला चेंडू आपण पाहत आहोत. धावा झाल्यात 52. राहिला आता शेवटचा चेंडू. एक मोठ्या फटक्याची गरज वाटते या मॅच मध्ये. यावेळेस फुल लेनचा चेंडू खोदून काढला. एक सिंगल रिस्की वाटतंय. पाहूयात. प्रश्न तर विचारले गेलेत पंचांना, परंतु क्रीज मध्ये पोहोचलेला आहे आणि त्याच्या यस फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूयात रनआउट आहे की नाही, बॅट्समन पोहोचलाय की नाही सलमान नॉन स्ट्राईक इनला याची पाहणी होते आणि त्यानंतर टार्गेट सेट होईल. पाहूयात बॉलची पाहणी करतायत. नॉट आउटचा इशारा आलेला आहे तर अंपायरचा, म्हणजे धाव मिळू शकते. एक सिंगल आणि आता टार्गेट सेट झालाय. 53 ऑन बोर्ड. 53 झालेले आहेत धावा टोटल आणि करायच्या आहेत 54 धावा. चला आपण टॉस कडे वळूयात. एका बाजूला मोरिया स्पोर्ट्स धामणी, विपक्षामध्ये श्री साई कसारा. या 2 संघादरम्यान मैच मध्ये टॉस होईल. लवकरात लवकर दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित रहा. बहुत अच्छा आखिरी ओवर था. डेथ ओवर में एकनाथ डगलेसर ने सिर्फ 6 रन दिए, 1 विकेट प्राप्त की. अब जिस तरह से बैटिंग हुई थी, शुरुआत काफी अच्छी दी. संतोष ने 35 रन बनाकर आउट हुए. चलो, श्री साई कसारा टीम के कैप्टन और मोरिया स्पोर्ट्स धामनी टीम के कैप्टन, दोनों कप्तानों ने टॉस के लिए आना है. टॉस बॉक्स से हर्षल सर जुड़े हुए हैं. यस, थँक्यू शोएब. अगदी आपण पाहत आहोत दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या, जेणेकरून आपल्याला थोडीशी चर्चा करायला भेटू शकते. त्यामुळे लवकरात लवकर टॉस बॉक्स जॉईन व्हा. श्री साई कसारा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. मोरिया स्पोर्ट्स धामनी संघ आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या. त्वरित या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय, लक्षात घ्यायचं आहे. अगदी आमच्या सोबतीला पाहत आहोत या टुर्नामेंटच्या अंतर्गत 2 मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पाहायला भेटत आहेत. एक हॅलो, नॉकआउट फॉर्मॅट साठी देखील एक सायकल पाहायला भेटते. लीग फॉर्मॅट साठी देखील एक सायकल पाहायला भेटते. मॅन ऑफ द सिरीज साठी या सायकल आहेत आणि सिरीज साठी म्हणायला गेलं तर भरपूर खेळाडूंची अगदी या रेस मध्ये भरपूर खेळाडू देखील आहेत, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये तितकीशी मजा येऊ शकते. धामणी संघ लवकरात लवकर या, सातत्याने आपल्यासाठी पुकार येत आहेत. समाधान सांडे आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या. ऑलरेडी भरपूर पुकार झालेले आहेत. असला अजय गवते येत आहेत. आपण पाहत आहोत यस, पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अगदी दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. यावेळेस सुपर 8चा आपल्याला 3रा मॅच पाहायला भेटेल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. बॉबीजी सोनावणे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चॉईस दिली जाते. धामणी टीम कडे चॉईस आहे. कॉलिंग असेल अजयचं. चापाचा कॉल आणि आपल्याला काटा पाहायला भेटतोय. पाहुणेवर आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपणच पाहायचा आहे. आपण पाहुणेवारांचा आभार व्यक्त करूयात. अजय टॉस जिंकलायस. आतापर्यंत टॉस कसारे संघाने जिंकलेला आहे आणि इथून कसारे संघाच्या कॅप्टनकडे वळूयात. अगदी टॉस महत्वाचा असेल. आतापर्यंत भरपूर चांगले चांगले सामने, चांगले चांगले खेळाडूंनी मात्र चांगले योगदान दिलंय, परंतु या मॅच मध्ये अगदी आपण टॉस जिंकला. प्रथमतः निर्णय कळवा.
फिल्डिंग करायची आहे आणि फिल्डिंग करत असताना 5 ओव्हरचा मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये आम्हाला गोलंदाज कोणते पाहायला भेटतील? रोशमवे, सागरे, अनिकेते, बाबूदाय. हे गोलंदाज असणार आहेत आणि समोरचा संघ तितकाच तुल्यबल आहे. अगदी आपण पाहत आहोत सध्याच्या घडीला सगळ्यात चर्चेमध्ये राहिलेली टीम आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. प्रथमतः फिल्डिंग करतायत, कशा पद्धतीने धावा रोखण्याचा प्रयत्न, कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मध्ये? 50च्या आसपास. 50च्या आसपास रोखायचं आहे. तुम्हाला देतात भरपूर साऱ्या अगदी या माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. अजय, थोडस तुझ्याशी चर्चा करत आहोत. आतापर्यंत तुझा खेळ अगदी भरपूर बहारदार राहिलाय. एक टायमिंग साठी तू जाणला जातोय. आतापर्यंत तुझी बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक राजे देखील आतुरतेने वाट पाहत असतात. या मॅच मध्ये स्वतः कॅप्टन म्हणून तू कार्य करतोयस आणि या मॅच मध्ये आपण पाहत आहोत टॉस गमावल्यानंतर तुला बॅटिंग करावे लागते. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? प्रथम तर बॅटिंगच घेतली असते आम्ही पण, आणि टॉस हरल्यानंतर वाटलं होतं का फिल्डिंग करायला भेटेल, पण बॅटिंग करायला भेटलं म्हणून चांगलं झालं. मॅच मित्रांनो ऑन ठेवायचे आहे. पंच मॅच ऑन करा. आणि अजय, दुसरा प्रश्न असेल, अगदी आपण पाहत आहोत हे पर्व 8वं आहे. कसारा म्हटलं तर सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र सगळ्यासाठी कसारा संघ जाणला जातो, कसारा गाव जाणला जातो. 8वं पर्व आहे, बहारदार पर्व आहे. गत वर्षामध्ये आपण पाहिलं डी शेपचं मैदान होतं, आता हे खुलं मैदान पाहायला भेटत आहे. या आयोजनाबद्दल, या नियोजनाबद्दल काय म्हणशील? नियोजन बोललं तर एकच नंबर आहे. यापूर्वी 7 पर्व झाले, त्यामध्ये एक राऊंड होता. यावर्षी खूप मेहनत घेतली आणि गोल ग्राउंड केला, आणि गोल ग्राउंडमध्ये खेळण्याची पण मजा वेगळीच असते. आणि कसारा यांचं, आयोजकांचं, त्यांचं आम्ही मनापासून अभिमान करणार. यस अजय, हा होता धामणी टीमचा कॅप्टन. मित्रांनो, टॉस बॉक्स मध्ये न्यूज आलेली आहे. टॉस जिंकून कसारा संघाने फिल्डिंग घेतलेली आहे आणि बॅटिंग करावी लागणार आहे. मोरिया स्पोर्ट्स धामणी संघाला वडियात कॉमेडी बॉक्स मध्ये जोडले गेलेत शोएब शेख सर. तत्पूर्वी धन्यवाद. Thank you so much, sir. There is the news from the toss box. Sri Sai Kasara won the toss to elected to field first and invite Moria Sports Damni bat first. गेंदबाजी ट्रैक पर पहला ओवर जहां पर सलमान, स्ट्राइकर इन पर बबलू खाड़े, नॉन स्ट्राइकर इन पर बैट्समैन प्रवीण गोड़े. पहली गेंद पर 4 रन और बीमर फ्री हिट है. बैट्समैन के लिए मौका है. ओहो, बिल्कुल जड़ में की थी ये गेंद, आगे रखा था पॉपिंग क्रीज में ये टप्पा. टप्पे के बाद सीधा गेंद विकेट कीपर संतोष के दस्ताने में. 5 रन बने हैं. कहीं ना कहीं अब विकेटों को ढूंढना होगा, क्योंकि टारगेट 54 रनों का है. विकेटें जरूरी होगी स्टार्टिंग में. इस बीच इनफील्ड के ऊपर से खेल दिया एक्स्ट्रा कवर में. गेंद का पीछा हो रहा था, पर गेंद की गति कहीं ज्यादा. क्रैकिंग स्ट्रोक ऑफ 4. से लगातार बैक टू बैक 2 बाउंड्रीज. रन बने हैं 9. 2 गेंदें हो चुकी है. पहला ओवर मैटरिटी पावर प्ले का चल रहा है. सलमान गेंदबाजी ट्रैक पर है. सामना करेंगे दायत के बैट्समैन बबलू खाड़े. इस बीच लोअर फुल टॉस थी, गैप में ढकेला है. ये गेंद कौ कॉर्नर, बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. मिलेंगे इस गेंद पर 4 रन. पूरी तरह से पहली ओवर में प्रेशर क्रिएट किया है गेंदबाज पर. देखो, जहां पर पहले पहलू में थे, संदीप पोटकुले का पहला ओवर था, उसमें भी 18 रन बने थे. यहां पर सलमान गेंदबाजी ट्रैक पर है. दूसरा पहलू चल रहा है. 13 रन बने हैं. 3 गेंदे बैक टू बैक 2-4 आए हैं बैट्समैन बबलू खाड़े के बैट से, ओवर द विकेट से. इस बीच आके रखा था और मौका बना था. पहला विकेट हो सकता था यहां पर.
कैच को ड्रॉप किया है जय ने, एक आसान सी कैच, और इस गेंद पर सिंगल प्राप्त हुई। सिंगल के चलते स्कोर बोर्ड 14 रन, 14 ऑन द बोर्ड। चार गेंदे 14 रन, 14। काफी अच्छी शुरुआत एकता कसारा के लिए अपने घरेलू मैदान पर। बिल्कुल योगेश टेनिस क्रिकेट के प्रोपराइटर सर्वे सर्वा योगेश जी बोई सर जुड़े हैं, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। चलो स्पीड अप करना है, समय में कॉपरेट करना है। प्रवीण घोड़े लेफ्ट हैंडेड बैट्समैन स्ट्राइकर एंड पर सामना करेंगे सलमान का। इस बीच लोअर फुल टॉस थी, सिर्फ दिशा दी, गैप को ढूंढा और गेंद लॉन्ग ऑफ में बाउंड्री लाइन से बाहर। इस गेंद पर मिलेंगे 4 रन। अंतिम गेंद शेष, 5 गेंदे 18 रन। क्या ऑफ ड्राइव किया था बैट्समैन प्रवीण घोड़े ने, तो मैजिक ऑफ कसारा। सलमान की आखिरी गेंद आई है डॉट। ऑफ स्टंप के बाहर रखा था, थोड़ा गेंद को कट करना चाहते थे, स्लाइस करना चाहते थे बैट्समैन प्रवीण घोड़े। पहली ओवर की समाप्ति हुई। मैडेटी पावर प्ले के पहले ओवर में बने हैं 18 रन। जहां पर पहला पहलू था, मैंने जिक्र किया था, संदीप पोटकुले के ओवर में 18 रन बने थे बिना कोई नुकसान। और दूसरा पहलू जब चल रहा है तो रन बने हैं 18। 4 बाउंड्रीज, 3 बाउंड्रीज बबलू खाड़े के बैट से और 1 बाउंड्री प्रवीण घोड़े के बैट से। चलो बरवज टीम के कैप्टन और प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकुरपाड़ा टीम के कैप्टन, दोनों कप्तानों को टॉस बॉक्स से जुड़ना है। वहां पर किरण जी कुराडे साहब द लेजेंड ऑफ कसारा आपका इंतजार कर रहे हैं। परवच और प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकुरपाड़ा टीम के कैप्टन, दोनों कप्तानों को इमीडिएटली वहां पर जुड़ जाना है। चलो पहली ओवर की समाप्ति हुई। दूसरा ओवर मैडेटी पावर प्ले का अब वापसी करनी होगी क्योंकि 54 रनों का लक्ष्य है। पहले ओवर में 18 रन बने हैं। बबलू खाड़े स्ट्राइकर इन पर सेट बैट्समैन 13 रन पर बैटिंग करते हुए। गेंदबाजी ट्रैक पर विजय जगताप ओवर द विकेट से पहली गेंद, ओहो आगे से बिल्कुल घूमी थी गेंद, ऑन ड्राइव किया बबलू खाड़े ने, एक टप्पे पर फील्ड किया अमोल ने इस गेंद को और सिंगल प्राप्त हुई। स्ट्राइकर एंड पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन प्रवीण घोड़े, ये अच्छा बैटल रहेगा। विजय जगताप और प्रवीण घोड़े के बीच जिस तरह से फील्ड को सजाते हुए एक महत्वपूर्ण मैच है, नॉकआउट मैच है। जो टीम जीतेगी वो आगे का सफर के लिए रवाना होगी, जो टीम हारेगी वो घर चले जाएगी। 19 रन बने हैं, 19 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। पहली गेंद पर सिंगल बनी है। इस बीच बोल्ड कर दिया, वापसी होती हुई बड़ा विकेट, बैट्समैन प्रवीण घोड़े इज गॉन। क्या गेंद की थी, बिल्कुल आगे रखा था। और मुश्किल होता है जब गेंद सामने से बैट्समैन की घूमती है, ना बैट्समैन आगे जा पाता है ना पीछे जा पाता है। मिस किया और स्टंप पर जाकर टकराई गेंद। बैट्समैन प्रवीण घोड़े की पारी की समाप्ति हुई। एक बाउंड्री उनके बैट से आई थी। अब नए बैट्समैन 3 नंबर पर प्रमोट किया है संदीप पोटकुले को। दूसरा ओवर जारी है, 2 गेंदें हो चुकी है। पैक राउट सुपर संडे में देखो डगआउट जबरदस्त भरा है।
एकता कसारा का काफी समर्थक। विजय वापसी की है, एक बड़ा विकेट आया है। इस बीच कट किया, दूसरा विकेट। व्हाट अ कैच, कैच ऑफ द डे, कैच ऑफ द मैच। बड़े विकेट का पतन। संदीप पोटकुले इज बैक टू द डगआउट। नए बैट्समैन प्रेम, क्या किस्मत चमकती हुई विजय जगताप की। कल से काफी अच्छा परफॉर्मेंस। विजय जगताप इज ऑन हैट्रिक, हैट्रिक विकेटों के हैट्रिक पर है। नए बैट्समैन प्रेम है। आदरणीय सन्माननीय मनोजी जाधव साहेबांच्या हस्ते प्रेमसाठी एक पारितोषिक लागलंय। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। थँक्यू सो मच। 2 विकेटें, क्या बात है, क्या वापसी है। जिस तरह से दूसरा ओवर प्रवीण गोड़े ने एकता कसारा के लिए किया था, उसी तरह से विजय जगताप 2 सफलता अर्जित की है। लेफ्ट हैंडेड बैट्समैन प्रेम स्ट्राइकर एंड पर एक महत्वपूर्ण मैच। ओ कट कर दिया, एक्स्ट्रा कवर में गेंद ट्रैवल होती हुई 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर, क्रैकिंग स्ट्रोक, 4 रन। चार रन, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष है। काफी अच्छा ओवर गुजरता हुआ, एक बाउंड्री आने के बावजूद 5 रन बने हैं। आगे रखा था, बिल्कुल समझ नहीं आई, वेरिएशन से घूमती है, लेग कटर ऑफ कटर। काफी अच्छी गेंद, 5 गेंदें, सिर्फ 5 रन बने हैं। पहले ओवर में 18 रन बने थे। अंतिम गेंद शेष, विजय जगताप। अब मुश्किल रहेगा, काफी देर नॉन स्ट्राइकर एंड पर बबलू खाड़े बिल्कुल बेचैन है। आखिरी गेंद, अमोल नीचे और दूसरे अटेम्प्ट में कैच को किया ड्रॉप। गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, मौका मिलता हुआ बैट्समैन प्रेम को। 4 रन। रन बने हैं 27, 27 ऑन द बोर्ड। 2 विकेटों के नुकसान पर एकता कसारा। आखिरी ओवर में 9 रन बने, 27 रन बने हैं, 27 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। अब यहां से रिक्वायर्ड रन रेट अगर देखा जाए तो 9.00 का है, यानी 18 गेंदें और जीत के लिए 27 रनों की जरूरत। अब गेंदबाजी ट्रैक पर कल सुपर ओवर मैच के हीरो जय, इस गेंदबाज की अगर बात की जाए तो काफी लंबा रनअप रहता है और इनकी गति, इनके गेंदबाजी में जो धार होती है काफी गति ज्यादा। स्ट्राइकर इन पर बैट्समैन बबलू खाड़े है, जिनके बैट से इस प्रतियोगिता में 2 बार 50 आई है, अर्धशतक लगाया है। मुश्किल होगा इस मैच में। तीसरा ओवर, ओवर नंबर 3 की शुरुआत। जय काले गेंदबाजी ट्रैक पर सामना करेंगे बबलू खाड़े। 18 गेंदें, 27 रनों की जरूरत।
इस बीच पहली गेंद एक्स्ट्रा कवर में सलमान, डीप में प्रोटेक्शन, 2 रन की कॉलिंग थी और तेजी से 2 रन दोनों बैट्समैन ने बटोरे हैं। 2 रन के चलते रनों की संख्या 29 रन, 29 ऑन द बोर्ड। हॅलो, आदरणीय माननीय सन्माननीय विशालजी शेजवळ साहेब यांचं इथे आगमन झालंय. मी त्यांचं केसीएच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तसेच आदरणीय ऋषीजी ठवळे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी केसीएच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. क्या गेंद की है. हॅलो, काफी तेज गेंद, क्या वापसी हो सकती है. पहली गेंद पर 2 रन बने थे, दूसरी गेंद डॉट, 29 रन पर स्कोरबोर्ड रुका हुआ है. अब जब जब डॉट गेंदें आएगी आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट बढ़ते रहेगा. इस बीच बोल्ड कर दिया. इस मैच का बड़ा विकेट, बहुत बड़ी मछली जाल में बबलू खाड़े इज बैक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. विनंती असेल पुनश्च एकदा मी विशाल शेजवळ यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आदरणीय ऋषीजी ठवळे साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती असेल आपण क्या गेंद की थी. इस मैच का एक बड़ा विकेट, गोल्डन विकेट बबलू खाड़े. अब इस मैच को चलाने के लिए एक अनुभवी बैट्समैन एकनाथ जी ढगले सर 5 नंबर पर बैटिंग करने के लिए आए हैं. अब कहीं ना कहीं प्रेम ने जिस तरह से शुरुआत दी थी, 2 बाउंड्रीज प्रेम के बैट से आए हैं. जय काले की वापसी देखिए. मैंने इस गेंदबाज का जिक्र किया था, काफी पेस रहता है. तीसरी गेंद पर एक बड़ा विकेट, काफी जल्लोष, काफी बड़ा सेलिब्रेशन हुआ क्योंकि वो बहुत बड़ा विकेट था. अब 29 रन 3 विकेटों के नुकसान पर एकता का सारा. अब ये मैच में ट्विस्ट, पूरी तरह से ये मैच सुपर हिट. 15 गेंदें 25 रन. इस बीच बिल्कुल पैरों पर की थी, काफी तेज, और गेंद तेजी से ट्रैवल होती हुई सीमा रेखा के बाहर लेग बाय के रूप से मिलेंगे 4 रन. इससे आप अंदाजा लगा सकते हो कि कितनी तेज गेंद थी. फक्त 33 वरती 3 फलंदाज बाद झाल्यानंतर देखील आपण पाहता फाईट चांगली होत आहे. राहिले समीकरण 14 बॉल मध्ये 21 धाव संख्येची गरज. एकनाथजी ढगळे सध्या तरी स्ट्रायकर एंडला आहेत आणि प्रेम मुसळे हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन पाहायला भेटतंय. 33 वरती 3 फलंदाज बाद झाले. 14 चेंडू मध्ये 21 अजून हवा आहेत आणि रफ्तारचा सौदागर गोलंदाज जय काळे गोलंदाजी ट्रॅक वरती. वेगामध्ये चेंडू होता, अगदी समोर रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकेसे टायमिंग साधू शकलेले नाहीत. अगदी वेग धारण केल्याने पहा काय वेग आहे या गोलंदाजाकडे. अगदी खांद्याचा वापर तो चांगला करतोय. जी हाईट आहे त्याची, त्या हाईटचा देखील वापर तो चांगला करतोय आणि काय लाजबाब चेंडू हाताळलेत. परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला भेटलेले आहेत. बबलू खाडेची विकेट मिळाल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर करण्याचा, क्रिएट करण्याचा प्रयत्न यावेळी जय काळे मात्र यशस्वीरित्या करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक 1 विकेट त्याने घेतली आहे. 3 धावा फक्त त्याने खर्च केला. धावा झाल्या 34.
13 चेंडू मध्ये हवा आहेत आता 20 धाबा. 13 चेंडू 20 धाबा. तेरा चेंडू मध्ये 20 धाव संख्येची गरज आता म्हणजे राहील. लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस समोर आहे. राईट हँड बॅटरसाठी भरपूर चांगले चेंडू जय काळेने टाकलेले आहेत, परंतु यावेळेस आपण पाहूयात लेफ्ट हँड बॅट्समन साठी कशा पद्धतीने तो चेंडू हाताळेल. चला फोल्डिंग लवकरात लवकर सेट करा, जास्त जबळ खर्च करू नका. प्राची स्पोर्ट्स वावेघर ठाकूरपाडे संघाचे कॅप्टन तसेच बरबत संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. लेफ्ट हँड बॅट्समन साठी देखील चांगला चेंडू त्याने हाताळला, ऑन साइडला बळवलाय. तिकडे आहेत विषय. फिल्डिंग चांगली झाली आणि इथून देखील फक्त मिळू शकलेली आहे फक्त सिंगल. चिकी सिंगल कंप्लीट होते. आता 3 ओव्हरचा खेळ झाला. धावा झाल्या टोटल 35. हवा आहेत 12 बॉल मध्ये 19 धावा. पलटवार केला गेला या मॅच मध्ये. बिल्कुल सुपर से ऊपर मैच. एक्सेलेंट ओवर डन फ्रॉम जय काले. गिवन ओनली 4 रन्स एंड इम्पोर्टेंट टूक 1 विकेट. 3 ओवर की समाप्ति आफ्टर 3 ओवर. स्कोर बोर्ड 35 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. एकता कसारा. अब जीत के लिए 12 गेंदे और 19 रनों की जरूरत. 12 चेंडू आणि 19 धावा. एकनाथ डगले सर पर काफी जिम्मेदारी रहेगी. इस मैच को आगे बढ़ाना है. बड़ा मैच है. पहा आपण जे नॉकआउटचे मॅचेस खेळवले होते पहिले 3 दिवसामध्ये 3 दिवसाचे 3 संघ क्वालिफाय झालेले होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ आणि त्याच पद्धतीनं बरबत संघ आणि त्यानंतर बोरी 11 एकता कसारा संघ आपल्याला पाहायला भेटला. तिन्ही संघाचे कॅप्टन महत्वाची सूचना आहे, या आपण लवकर टॉस बॉक्स मध्ये तिथे लॉस पाडले जातात हे लक्षात घ्या. लॉस पाडले जातात या टीम मध्ये, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे सगळ्या संघांनी. लवकरात लवकर यायचं आहे. चला बरबत संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ आपल्यासाठी महत्वाची सूचना असेल. त्यानंतर बोरू 11 एकता कसारा संघ देखील उपस्थित आहे. प्राची स्पोर्ट्स वावेघर संघ आपण आला असाल लवकरात लवकर रिपोर्ट करा. जी बिल्कुल सर. काफी चर्चा हुई, काफी देर तक टीम मीटिंग हुई और अब गेंदबाजी में ऑप्शन थे. विजय जगताप भी थे, सलमान भी थे, पर गेंदबाजी करानी थी संतोष से. क्यों संतोष से करानी थी? क्योंकि अपना दूसरा स्पेल आखिरी ओवर डेथ ओवर में पंच आपणास एक विनंती असेल, आपण जरा घाई करायला सांगायचे आहे. आज बक्षीस वितरणचा कार्यक्रम देखील होणार आहे, तर आपल्याला आपल्या टायमिंग नुसार मॅचेस झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. सर्व संघांना विनंती करतो मी. क्यों मिडल ओवर में संतोष के हाथ गेंद थमाई? क्योंकि आखिरी ओवर जय काले से करवाना है. जिस तरह से फॉर्म बोल रहा है जय काले का, जबरदस्त. सिर्फ 4 रन दिए और बबलू खाड़े की एक गोल्डन विकेट. अब 12 गेंदे 19 रन की जरूरत. संतोष गेंदबाजी ट्रैक पर. स्ट्राइकर इन पर बैट्समैन प्रेम के बैट से 2 बाउंड्रीज आई है अब तक. इस बीच मिस टाइम स्ट्रोक नीचे जय काले. क्या कैच हो सकता है? कैच किया है ड्रॉप. महत्वपूर्ण मैच में गेंदबाजी तो अच्छी की थी, पर लगातार इस इनिंग में दूसरा कैच ड्रॉप किया है जय काले ने. टीम का स्कोर 37 रन. जिस तरह से खेला था इस गेंद को, मिस टाइम स्ट्रोक था, नीचे जय काले थे. एक आसान सा कैच था और ड्रॉप किया है. पहली गेंद पर 2 रन बने हैं, जहां पर विकेट आना चाहिए था. संतोष गेंदबाजी ट्रैक पर पहली गेंद पर मौका बनाया था. प्रेम स्ट्राइकर इन पर. लेफ्ट हैंडेड बैट्समैन. नक्कीच हा जो शिल सोडला गेलाय, जर पकडला असता तर चांगलाच अजून देखील दबाव बनवू शकला असता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, परंतु पहा शिल सोडला आणि 2 धावा देखील वसूल झाल्या आणि आता 11 बॉल मध्ये हवा 17 धावा. चांगला सामना रंगतोय. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना रंगू शकतोय. महत्वाची लढाई आहे. एका बाजूला जय श्रीराम खर्डी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत एकता कसारा टीम. सुपर 8चा हा दुसरा मॅच आपण पाहत आहोत. जास्तचा वेळ विलंब होतोय लक्षात घ्या. खर्डी संघ आपल्यासाठी वॉर्निंग येते आयोजकांकडनं. जास्तच वेळ आपण घेत आहात ही सातत्याने सूचना आयोजक देखील आम्हाला देत आहेत.
लोव फुलटॉस, यावेळेस संधी होती फलंदाजासाठी. फुलटॉस करून जर इथून कन्व्हर्ट केला असता तर मात्र मोठा फटका येऊ शकला असता, परंतु प्रेम मुसळेला हा बीट करून चेंडू चाललाय. वेगामध्ये चेंडू होता. लोव फुलटॉस आणि इथून मात्र चाललाय यष्टी रक्षकाकडे. श्रीरामने चेंडू चांगला अडवलाय. डॉट बॉल आलाय आणि इथून उर्वरित पाहायला गेले तर आता 10 चेंडू आहेत आणि 17 धाव संख्येची गरज. 10 बॉल 17 धावा. चांगला सामना रंगतोय. शोएब सर, अगदी आपण पाहतो जसा सामना हवा होता तसा सामना रंगतोय हा देखील. जी बिल्कुल वापसी की है गेंदबाजी करते हुए विजय जगताप और जय काले ने. क्या स्पेल डाला है इस बीच. ये गेंद परफेक्ट मिडल ऑफ द बैट, लॉन्ग ऑफ के ऊपर से बिग सिक्सर, 6 रन. षटकाराला प्रेम मुसळेच्या बॅट मध्ये त्याच्यासाठी आपण पाहत आहोत मनोज जाधव साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज प्रेम मुसळेला दिले जाणार आहे. प्रत्येक षटकाराला त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे 200 रुपयाचं. धावा झाला टोटल 43. 3 विकेट गेले त्यांनी 9 चेंडू मध्ये हवा येतात 11 धावा. 9 चेंडू मध्ये 11 धाव संख्येची गरज आहे. यावेळेस एका षटकाराने दबाव थोडासा हटवलाय. एक तर कचरा संघावरती जो होता तो दबाव आता कमी दिसतोय, परंतु पुन्हा एकदा कमबॅक. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय संतोष देवरेनं. आलेले एक सिंगल आणि आता काय राहिलेत 8 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 8 चेंडू 10 धावा. वेळ कमी खर्च करा, लक्षात घ्या. सातत्याने सूचना येत आहेत. जी बिल्कुल, अगर ये 2 गेंदें अच्छी की तो आखिरी ओवर में जय के खिलाफ, जय काले के खिलाफ बैटिंग करना होगा. यही कोशिश करनी होगी एक नाथ जी डगले सर को कि इस 2 गेंदों पर, आखिरी 2 गेंदों पर एक बड़ा हिट आए, क्योंकि ये मैच पूरी तरह से खुला होगा. क्योंकि जय काले एक गजब के फॉर्म में है. रिक्वायर्ड रन रेट 7.50 का है. अगर वो कैच पकड़ा जाता जय काले का, ओहो, इस बीच ऑन साइड में खेल दिया. गेंद गैप में ट्रैवल हो रही है. स्क्वायर लेग रीजन में मिलेंगे 4 रन. असेल आपण गाड्या जरा मध्ये लावायच्या आहेत सर्वांनी. आम्हाला वारंवार सूचना येते, विनंती असेल ज्यांनी गाड्या रोडच्या बाजूला लावल्या असतील कृपया मध्ये आणून लावायचं आहे. चांगली अशी पार्किंग आपल्याला करून दिलेली आहे उपलब्ध. सर्वांना विनंती करतो प्रेक्षक वर्ग, धन्यवाद. त्याचपूर्वी जाऊया आपण अर्चद सरांकडे. जी बिल्कुल, अब 7 गेंदे 6 रन की जरूरत. क्या आखिरी गेंद डॉट आ सकती है या एकनाथ डगले सर इस मैच को ले जाना चाहते हैं? आखिरी गेंद आई डॉट. अब 6 गेंदे और जीत के लिए 6 रन की जरूरत. आदिवासी पोल मध्ये जे संघ क्वालिफाय झाले त्यांना महत्वाची सूचना येते. बरबस संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. एकटा कसारा संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. प्राची स्पोर्ट्स वाबेकर टीम आपल्यासाठी सातत्याने पुकार येत आहेत. लक्षात घ्या, ऑफिशियली शेवटचा अंतिम पुकार. लॉस पाडले जात आहेत. लवकरात लवकर प्रतिनिधी लवकर यायचा आहे. प्राची स्पोर्ट्स वाबेकर आपल्यासाठी सातत्याने सूचना येत आहेत. बिल्कुल, डेथ ओवर में आखिरी ओवर डिफेंस करने के लिए गेंद थमाई है कैप्टन ने जय काले के हाथ. 6 गेंदे और 6 रन की जरूरत. सुपर से ऊपर मैच. 6 गेंदे डिफेंस करने जय काले को 6 रन. पहली गेंद आगे रखा था इस आखिरी ओवर. पहली गेंद डॉट. क्या गेंदबाजी है, काफी पेस, तेजी से ये गेंद टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. 5 गेंदे 6 रन की जरूरत. यावेळेस आपण पाहिला शोएब सर याच गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता काय 6 बॉल मध्ये त्याला 6 धावा डिफेन्स करायच्या होत्या. त्यामध्ये पहिला चेंडू डॉट बॉल त्यानं फेकलाय. आता 5 बॉल मध्ये हवा आहेत 6 धावा. चांगला मॅच इथून देखून बोलू शकतो आणि कमबॅक करण्यासाठी हा गोलंदाज जाणला जातोय. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिलेला गोलंदाज आहे जय काळे. जय श्रीराम खर्डी संघाकडनं पाहूयात
हा देखील वेगामध्ये चेंडू, लगातारचा दुसरा डॉट बॉल. हो हो, पहा काय वेग आहे या गोलंदाजाकडे. टायमिंग देखील करू शकलेले नाहीत, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीत आणि अजून देखील मात्र कमबॅक करून दाखवलाय. 4 बॉल मध्ये आता हवा आहेत 6 धावा. पूरी तरह से बैट्समैन पर प्रेशर है. 4 गेंदे 6 रन की जरूरत. यहाँ पर प्रेम लगातार एकनाथ जी डगले सर उनसे बातचीत करते हुए, धन्यवाद चर्चा सर, करते सर. हुए. जर प्रेम यांनी जर का षटकार मारला असता नक्कीच ऋषीजी ठवळे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिलं जाईल. 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज. झाला षटकार तर मॅच देखील फिनिश होईल, परंतु मी तर म्हणेन तितकेच सोपं नसणार आहे जय काळेच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळणं, परंतु करून दाखवावं देखील लागेल. प्रेम मुसळे देखील काही कमी नाहीत, आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे त्यानं देखील. तो खेळतोय आतापर्यंत 18 धावसंख्येवरती, म्हणजे योगदान त्यानं देखील चांगलं दिलं या मॅच मध्ये. 4 चेंडू 6 धावा. बॅट अँड पॅड मध्ये बॉल होता, ड्राईव्ह केलाय, समोर रेषेमध्ये फटका आहे, फिल्डर आहेत, अगदी चेंडू पर्यंत आलेत. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला प्रेम मुसळे पोहोचलाय. धावा मिळतील 2 आणि आता 3 चेंडू मध्ये हवाय 4 धावा. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. जी बिल्कुल, कल करे सो आज कर, आज करे सो अब. जो कुछ करना है 3 गेंदों पर करना है. 3 गेंदे और 4 रन की जरूरत. बैक टू बैक 2 गेंदे डॉट की थी. तीसरी गेंद पर लॉन्ग ऑफ में प्रेम ने खेला था. हल्की सी मिसफील्ड के चलते फंबल हुए थे फील्डर और 2 रन प्राप्त हुए. अब 3 गेंदे 4 रन की जरूरत है. न कद बड़ा न पद बड़ा, मुसीबतों में खड़ा वही सबसे बड़ा. क्या इस वक्त प्रेम अपने टीम के लिए खड़े होंगे? यस श्रेब सर, काल सुपर ओव्हर मध्ये याच गोलंदाजाने सामना जिंकून दिलेला होता, जय श्रीराम खर्डी सिंगाल, आणि आता तोच गोलंदाज या सुपर 8 चा मॅच जिंकून देईल का हा प्रश्न आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. समोर आहे प्रेम. यावेळेस देखील अलग कार्पेट फटका खेळलाय. यावेळेस देखील मिळू शकते फक्त सिंगल. फिल्डिंग चांगली झाली अमोलकडनं, धाव मिळू शकते फक्त सिंगल. आता काय 2 चेंडू मध्ये हवाय 3 धावा. 2 चेंडू 3 धाव संख्येची गरज. अगर ये गेंद डॉट आई तो बहुत मुश्किल होगा सर. 2 गेंदे और 3 रन की जरूरत है. स्ट्राइकर एंड पर अनुभव का भंडार एकनाथ जी डगले सर. धन्यवाद. तसेच चांगली अशी नामी संधी एकनाथजी डगले यांच्यासाठी मनोजी जाधव साहेब यांच्याकडनं देखील एका षटकारास 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 2 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की हा चेंडू जर डॉट आला तर तितक्याच मात्र कठीण असणार आहे शेवटच्या चेंडूसाठी, परंतु या चेंडूवरती जरी सिंगल आली तरी देखील मॅचला मजा येईल. परंतु जर डॉट बॉल आला तर दबाव प्रेशर फलंदाजावरती असणार आहे. पाहूया जय काळे कशा पद्धतीने हा चेंडू हाताळणार आहे. राहिले 2 बॉल आणि करायच्या 3 धावा. सर ये मैच अगर गवा भी दिया ना, पर गेंदबाज की तारीफ करनी होगी. क्या मैच को बनाया है. देखो 4 गेंदों में सिर्फ 3 रन दिए हैं. अब 2 गेंदे बची है, 3 रन की जरूरत है. तैयार है जय काले. समोर चेंडू अगदी मात्र आपण पाहतो विशेप मध्ये ड्राईव्ह केला, फिल्डर आहे, सलमान आलाय, एक सिंगल कंप्लीट झाली, बॉल फेकी होते आणि पहा काय रनिंग बिटवीन द विकेट. प्रेम मुसळेसाठी या टाळ्या होत आहेत. लाजवाब कामगिरी झालेली आहे. 2 बॉल हव्या होत्या 3, आता काढल्या 2. आता काय 1 बॉल आणि 1. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्याचमुळे 1 धाव काढावीच लागेल. 1 बॉल मध्ये 1 धाव संख्येची गरज. हु विल विन दिस मॅच. येणारा 1 चेंडू आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो जरूर सांगून देईल. लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची सूचना, दोन्ही टीमनं थोडंसं लक्ष द्या. जर चेंडू टाकला आणि जर फलंदाज बीट झाला आणि यशस्वीरित्या चेंडू जर विकेट किपरनं कॅरी केला तर धाव तुम्हाला मिळणार नाहीत. परंतु जर चेंडू हातामधनं निसटला तर तुम्ही धाव घेऊ शकता, हे देखील लक्षात घ्या. कारण वेगवान गोलंदाज आहे, काही होऊ शकतं. 1 बॉल मध्ये हवी आहे 1 धाव. जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याला अजून मॅचेस कव्हर अप करायचे आहेत. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. कारण अजून मेगा फिनाले, त्यानंतर सेमीफायनलच्या मॅचेस बाकी आहेत. नॉकआउटचे सेमीफायनल, नॉकआउटचे फायनल देखील बाकी आहेत. आणि त्याचमुळे आपण पाहतो दोन्ही सामने चांगले रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला भेटलेले आहेत. म्हणून मी म्हणालो होतो शेवटच्या चेंडू पर्यंत सामना हा जाऊ शकतोय. आता काय 1 बॉल मध्ये 1 धाव संख्येची गरज आहे. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा मॅच पाहत आहोत. हाय व्होल्टेज सामना. 1 बॉल करायचा आहे 2 धावा. समोर स्ट्रायकर एंडला एकनाथ ढगळे सर आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहे जय काळे. दिल की धड़कनें तेज. कमजोर दिल वाले इस मैच से हट जाए. कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है. 1 गेंद और 1 रन की जरूरत.
मैच कोई भी जीते कोई भी हारे कोई अंदर नहीं जाएगा, लक्षात घ्या. कोणी आतमध्ये जाऊ नका. धन्यवाद. दुसरे मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. लक्षात असू द्या, कोणीही मॅच विन झालं तरी मैदानात कुठलाही खेळाडू येऊ नये. आपल्याला आणखी मॅचेस खेळवायच्या आहेत. लक्ष द्यायचं आहे या सूचनेकडे. एक बॉल एक धाव, एक चेंडू एक धाव आणि टाकलाय डॉट बॉल. काय सामना जिंकलाय. ये जश्न, ये जल्लोष, क्या मुकाबला हुआ. पूरी तरह से टीम का ये जल्लोष, जीता है टीम. क्या बात है. जय काली की तारीफ होना चाहिए. जितनी तारीफ की जाए उतनी कम है. क्या स्पेल किया ये जल्लोष. क्या जबरदस्त मुकाबला. दोनों ही टीमों के लिए क्लैप होना चाहिए, तालियां होना चाहिए. ये जीत जबरदस्त. तर चला, करडी संघ नक्की चांगला असा विजय मिळवला. आपण आपलं हार्दिक अभिनंदन. यानंतर लॉट्स पाडले जातील. मी विनंती करतो आपल्या ग्रामीण विभागातील ज्या नॉकआउटच्या मॅचेस होत्या त्या मॅचेससाठी लॉट्स पाडले जातील. आपण यायचं आहे. एकता विपक्ष वाटेकर तसेच